कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून होणाऱ्या काटामारीला आळा बसावा यासाठी 10 वर्षांपूर्वी वैध मापनशास्त्र विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाकडे वजन काटे तपासण्यासाठी अद्ययावत हायड्रोलिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे। तब्बल 1 कोटी रुपये किमतीची व्हॅन चालक आणि ऑपरेटर नाही या कारणामुळे गेली 10 वर्ष एकाच जागेवर थांबून आहे। वैध मापनशास्त्र विभागाच्या या अजब कारभाराचा पर्दाफाश करण्याबरोबरच या व्हॅनचा वापर करण्यात यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड गुरुवारी 7 मार्चला अनोखं आंदोलन करणार आहे। या आंदोलनासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं वैध मापनशास्त्र विभागाच्या कोल्हापुरातील मटण मार्केट जवळच्या कार्यालयाजवळ सकाळी 11 वाजता उपस्थित राहावं असं आवाहन संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक रुपेश पाटील यांनी केलंय। साखर कारखान्यातील वजन काट्यांची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं कोल्हापूर जिल्ह्यातील वजन काटा विभागाला एक मशीन देण्यात आलं होतं 2014 साली। गेल्या 10 वर्षात हे मशीन कुठे आहे कुणालाही सांगितलेलं नाही। हे मशीन एका कोल्हापुरातल्या अड्ड्यावर एका लपवून ठेवलेलं आहे, सहकाराचा अड्डा आहे। त्या मशीनची आम्हाला माहिती मिळाली। या मशीनचा वापर करून साखर कारखान्यांचं वजन काटे तपासायला हवे होते। म्हणजे या मशीनमध्ये हायड्रोलिक व्हॅन आहे आणि त्याच्यामध्ये 10 ते 15 टन वजन आहे। ते वजन काट्यावर नेऊन वजन काटा अचूक आहे की नाही हे तपासायचं होतं। हे मशीनच गायब करून कारखानदारांनी आणि इथल्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केलेलं आहे। हे मशीन आता आम्हाला आता सापडलेलं आहे। गुरुवारी आम्ही सकाळी 11 वाजता बिंदू चौकातील मटन मार्केट शेजारी असलेल्या वजन काट्याच्या ऑफिसमधून या मशीनच्या पूजनासाठी निघणार आहोत। त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो की शेतकऱ्यांची म्हणजे वर्षानुवर्षे होत असलेली काटामारी जी आहे ऊसाच्या वजन काट्यामधली तर ती थांबवण्यासाठी आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे। तर यामध्ये आम्ही या मशीनचं प्रतिकात्मक पूजन आणि त्याचं दर्शन अशा पद्धतीने आम्ही ही मोहीम हातात घेतलेली आहे। गुरुवारी सकाळी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही करीत आहोत।